आज तिथी आहे मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी. शुद्ध अष्टमीला आपण दुर्गाष्टमी म्हणतो. आज विशेष दिवस कुठला आहे तर राष्ट्रीय गणित दिन आहे, मॅथमॅटिक्स डे. रामानुजन नावाचे जे प्रसिद्ध गणिती होऊन गेले की चमत्कार वाटावा अशीच त्यांची गणिती प्रतिभा होती किंवा बुद्धी होती, ज्याला आपण गिफ्टेड चाइल्ड किंवा प्रॉडिजी असे इंग्लिशमध्ये म्हणतात, की अत्यंत प्रतिभासंपन्न, अत्यंत मेधावी असं त्यांचं गणितातलं कर्तृत्व होतं. त्यामुळे त्यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने आपण हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करतो. भारताची गणिती परंपरा फार पूर्वीपासूनची आहे. भास्कराचार्य, आर्यभट्ट, वराह मिहिर हे जे होते ते गणितीच होते. ज्योतिर्गणिती त्यांना म्हणतात, म्हणजे ॲस्ट्रो मॅथमॅटिशियन. खूप चांगली परंपरा. आणि शून्याचा शोध हा भारतात लागला. एका विद्यार्थ्यांनी गमतीनं म्हटलं होतं, 9 पर्यंत जेव्हा अंक होते तेव्हा गणित किती सोपं होतं. 6 + 3 9 एवढंच होतं. 6 + 4 नावाची भानगड नव्हती. त्यामुळे गुणाकार, भागाकार, बेरीज आणि वजाबाकी या 9 पर्यंत सीमित होतं. पुढे शून्याचा शोध ज्या कोणी लावला त्यांनी माझे गणितातले मार्क कायम शून्य करून ठेवले, कारण त्या शून्यामुळे पुढचं सगळं गणित उभं राहिलं. मुद्दा काय आहे की गणिताची सुद्धा एका अर्थाने मातृभूमी भारत आहे. आणि त्यामुळे आजच्या गणित दिवसाच्या ह्याच्यात गणित, गणक आणि आपला जनगण मनाचा अधिनायक गणच आहे. गण, गणक, गणित, संगणक आणि अगणित हे सगळे शब्द तुम्ही आणा मॅथमॅटिक्स दिनाच्या निमित्ताने, आणि मग आपल्याला कळेल की सगळंच किती शून्य आहे, सगळंच किती पूर्ण आहे आणि सगळंच किती अनंत आहे. हे खरं दर्शन आहे. जे शून्य आहे तेच पूर्ण आहे आणि जे पूर्ण आहे ते अनंत आहे. आणि ते कणाकणात आहे, ते विषाणूत आहे. हे अंतिम दर्शन आहे जे बुद्धाला, महावीरांना, कृष्ण भगवानांना झालं, अनेक संतांना झालं, तुकाराम वगैरेंना तर नक्कीच. हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. काल आपण काय बघत होतो की आपली जी इंद्रिय आहेत, नवद्वारावती नगरी. मग आपण त्याला आणखीन 2 इंद्रिय, 9 दारं कुठली आपण म्हणलं होतं, 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या, 1 तोंड, अशी 7 दारं जी आहेत ना ती चेहऱ्यावरच आहेत. म्हणून म्हणतात फेस इज ॲन इंडेक्स टू द माइंड. चेहऱ्यावर जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियांचा जो व्यवहार आहे त्या व्यवहारावरून कळतं तुझं मन कसं आहे, तुझा स्वभाव कसा आहे, एकंदर तुझ्या वृत्ती प्रवृत्ती कशा आहेत, तुझी प्रकृती कशी आहे, हे सगळं कळतं. आणि त्यामुळे काय की जेव्हा आपण विचार करतो की गणिताची ही जी निरनिराळी गमक आहेत, म्हणजे 9द्वारावती, 11 द्वारावती, इतकी दारं आहेत या देहनगरीला. आणि काल आपण हेही बघितलं होतं, जसं पंढरपूर, कोल्हापूर तसं देहपूर, शरीरपूर किंवा शरीरनगरी आहे. आणि नंतर एक विचार शेवटी केला होता की आपल्या शरीरावर जेवढी रंध्रं आहेत, बारीक छिद्र आहेत ज्यातून केस बाहेर आलेले आहेत, ते सुद्धा दारच नाहीत खावं. दारात दोन्ही बाजूंनी जशी ट्रॅफिक असते तशी तुम्ही लावलेलं तेल, मलम आत जातं आणि आतला घाम बाहेर येतो. म्हणून ही 7 इंद्रिय झाल्यानंतर 8वं आपण म्हणलो तर मलमूत्र विसर्जन आणि नंतर जननेंद्रिय. तिथे एक विषय सहज केला होता, पुनरुत्पत्ती केंद्र म्हणा. पुनरुत्पादन म्हणलं की फक्त प्रोडक्शनच असतं, इतकं प्रोडक्शन, इतकी प्रोडक्शन, इतकी मुलं वगैरे असा त्याला अर्थ असतो, फक्त क्वांटिटेटिव्ह. पुनरुत्पत्ती हे कार्य आहे आणि ते कार्य संतती, संस्कृती आणि संस्कृतीसुद्धा चालावी म्हणून आवश्यक आहे. पुनरुत्पत्ती. त्याला 10वं आपण कुठलं जोडलं होतं, नाभी. आणि 11वं कुठलं जोडलं, ब्रह्मरंध्र. नाभी ही जन्मपूर्व महत्त्वाची असते, कारण आतून आपल्या आईशी ती जोडलेली असते, ज्याला आपण नाळ म्हणतो. सगळं पोषण वगैरे त्याद्वारेच होत असतं. बाहेर मूल जन्मल्यानंतर ती कापली जाते नाळ. तो विचार आपल्याला काल आपण विस्ताराने पाहिला होता, आज नको पाहिला. पण त्याच वेळेला जीव प्रवेश करतो आईच्या गर्भात असताना, गर्भाशयात असताना तो या ब्रह्मरंध्रातून प्रवेश करतो असं मानलेलं आहे. त्यामुळे त्या ब्रह्मरंध्रातूनच ज्याचा जीव बाहेर जातो त्याला प्राण उत्क्रमण म्हणलेलं आहे. बाकीचे सगळे मरतात, निधन पावतात, देवाज्ञा झाली आपण म्हणतो, त्यांनी देह ठेवला, पंचत्वात विलीन झाले, हे सगळे शब्द आहेत. पण प्राणोत्क्रमण एखादा विवेकानंद ध्यानावस्थेत बसतो आणि मंत्र म्हणत एवढं शक्य की तिथून त्यांचा प्राण जातो. जिथून आत शिरला तिथूनच तो बाहेर गेला, तो मुक्त झाला.
हे जे ब्रह्मरंध्र आहे ना, ते जन्माच्या वेळेला इतकं नाजूक असतं की इथे नुसता हात लावलात तरी यू फील द पल्स, नाडी कळते आपल्याला. आणि म्हणून मग तिथे काय करतात, तेल वगैरे लावतात, खाऊचं म्हणजे विड्याचं पान लावून ठेवणार, वरून टोपरं घालतात आणि नंतर ते घट्ट होते, ज्याला आपण स्कल हे म्हणतो. कट्टी किंवा करवंटी, ती कवटी अशी तयार होते. ठीक आहे, हा कालचा विचार होता. आणि त्यांचा आहार जो आहे तो नीट ठेवला तर आपल्याला या नवद्वारावती नगरीची द्वारका करता येईल. कुणाची द्वारका? कृष्णाची द्वारका, सोन्याची द्वारका. नाहीतर यादवांची द्वारका आणि यादवीची द्वारका आहेच की. कफ, वात आणि पित्त यांच्यात जर साम्य असलं, आपण म्हणतो गुण्या गोविंदानी नांदत असतील तर आरोग्यच आहे. पण यादवी सुरू झाली कफ, वात, पित्तमध्ये की अनारोग्यच आहे, लक्षात ठेवा. साम्य म्हणजे आरोग्य आहे आणि विषमता किंवा वैषम्य म्हणजे काय? रोग आहेत. हे लक्षात घ्या. आज तोच विषय जरा पुढे, आणि आवडते शब्द आहेत कृष्णाचे. आपल्याला एक प्रसंग जरा पाहूया. कारण महाभारत आणि गीता अशी सेपरेट करून बघितली तर त्यात मजा येत नाही. म्हणजे नुसतं एक पुस्तक राहतं, ते संदर्भ आहे ना महत्त्वाचा. ज्यावेळेला युद्ध अटळ होतं त्यावेळेला शकुनीच्या सांगण्यावरून दुर्योधन जातो कृष्णाकडे, तू आम्हाला मदत कर. त्याच वेळेला अर्जुन येतो नंतर, आणि आता कृष्ण उठतो, अरे अर्जुना कशाला आलास? अर्जुन म्हणतो नाही नाही, माझ्या आधी दुर्योधन आलेला आहे, त्याला विचारा. आणि दोघांनाही तेच पाहिजे असतं. त्यावेळेला कृष्ण हुशार आहे. तो म्हणतो मी 2 भाग करतो, की मी कृष्ण एका बाजूला आणि यादवांचं सैन्य आहे, यादवी सेना जी अत्यंत पराक्रमी होती ती दुसऱ्या बाजूला. आता असं जरी म्हणलं असतं तरी दुर्योधनाने विचार केला असता, तो तसा बुद्धिमान होता, की कृष्ण जर आपल्याकडे असेल आणि त्याची ती कौमुदिकी गदा, पांचजन्य शंख आणि सुदर्शन चक्र जर आपल्याकडे आलं तर आपण जिंकणारच. त्यावेळेला कृष्णाने आणखीन एक हल्ली ज्याला गुगली म्हणतात ना तशी टाकली, मी आहे पण न धरी सैन्य धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगेन युक्तीच्या 4 युक्तीच्या गोष्टी सांगेन. 4 म्हणजे अगदी 4च नाही, आपण म्हणतो ना 4, ठीक आहे 4 पैसे असावेत आपल्याकडे तसं. मग दुर्योधन विचार करतो की याच्याकडे सुदर्शन चक्र नसणार, याच्याकडे गदा नसणार, असा कृष्ण आपल्याला कशाला पाहिजे? म्हणजे मला चक्रधर कृष्ण पाहिजे, बंसीधर नकोय. मग तो म्हणाला मला सैन्य पाहिजे यादवी. आता पुढचा फार विस्ताराने पाहिला नको. इथे गोष्टी सांगेन युक्तीच्या 4. युद्धात त्यांनी 4 गोष्टी सांगितल्या असतील की अर्जुना आता हा बाण वापर, अर्जुन आपण आधी तिथे युद्ध करूया, अर्जुन आपण जरा दुसरीकडे जाऊन, असं ते सगळं सांगितलं असेल. पण गीता हा जो महाभारताचा प्राण आहे, अर्क आहे, इसेन्स, त्याच्या 4 गोष्टी खूप सांगितलेल्या आहेत. आणि 4 म्हणजे अगदी 4. एक 2-3 उदाहरणं आपण बघूया. पहिलं म्हणजे कर्मण्येवाधिकार असते, कर्मावरच तुझा अधिकार आहे, ही एक गोष्ट सांगितली. मा फलेषु कदाचन, फळावर तुझा अधिकार म्हणजे तुझ्या अपेक्षेप्रमाणे फळ येईलच असं नाही. दुसरी सांगितली गोष्ट, मा कर्म फल हेतुर्हु, म्हणजे कर्माचा फळ मिळेल का हा हेतू ठेवून कर्म करू नकोस. आणि माते संगोस्त्व कर्मणी, म्हणजे मग कर्मच कशाला करायचं, अकर्मणी होऊ नकोस. 4 गोष्टी सांगितल्या. त्याच्यात कर्मयोगाची चतुसूत्री म्हणजे कर्मयोगाचं सार आलं. पुढे तो म्हणतो 2दा आलेला आहे, मन मना भव मद्भक्तो मत्याजी माम नमस्करू. 4 गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे मन मना भव, मन मला अर्पण कर. तू मन हे मीची करी, माझं मन आणि तुझं मन मिसळलं की माझी इच्छा आणि तुझी इच्छा यात फरक राहणार नाही. आपण म्हणतो ना महाराजांची इच्छा, पण माझं मन आणि महाराजांचं मन एक झालंय का? बघा ना, काल आपण एक शेवटी विचार घेतला होता की महाराज काय म्हणतात, अहो मंदिरवासी जन, बरोबर. त्याच्यात ते म्हणतात नामजपा श्वासोच्छ्वास, नामजपा श्वासोच्छ्वास, बरोबर. आपण म्हणतो श्वासाचा प्राण करूया, प्राणाचा प्रणव करूया, आणि प्रणव म्हणजे नाम, श्वासावर नाम, त्याच्यातून प्राण, आणि प्राणायाम म्हणजे माझ्या एक व्यक्तिमत्वाचं डायमेन्शन, माझं व्यक्तिमत्व कसं आहे बघायचं आहे. असं मी जितकं जास्त बसेन ना तितकं माझं व्यक्तिमत्व हे तेजस्वी होईल, तितकं माझं व्यक्ती प्रवाही आणि प्रवाही होईल, तितकं माझं चमत्कार होईल, माझ्याकडून घडतील, आणि चमकदार माझं व्यक्तिमत्व होईल. प्राण महत्त्वाचा आहे. आज प्राणाच्या जोरावर जवळजवळ जग जिंकलंय. आपण योगी म्हणतो बाबा रामदेवानी, त्यांनी प्राणायाम हा सर्वांपर्यंत नेऊन पोचवला. अरे श्वास घेताना
त्याचं प्राणात रूपांतर करूया. विशिष्ट शिस्तीनं आणि व्यवस्थेनं, अनुशासनानं प्राणायाम घेऊया. पण तरीसुद्धा तो माझा प्राण होता. माझा प्राण जर माझ्या व्यक्तिमत्वाचा एक महत्त्वाचा आयाम आहे, तर माझे गुरु काय सांगून गेले, जेथे नाम तेथे माझे प्राण, म्हणजे गुरूंचे प्राण. गुरूंचे प्राण हा जर माझ्या जीवनाचा आयाम झाला तर मी केवढा प्रभावी होईन. आणि गुरुचं प्राण माझ्या जीवनाचं आयाम, प्राणायाम केव्हा? नाम घेतलं तर बस. हा एक निराळा विचार म्हणजे आपल्या मनात आला होता काल. तसं मनमना भव मद भक्तो, माझाच भाग बनवून राहा. मद याजी, जे करशील ती माझीच पूजा समज. माम नमस्करू, जिकडे तिकडे मला नमस्कार कर. सदैव मला नमस्कार कर. या 4 गोष्टी सांगितल्या. नंतर खाणं, बोलणं, जागणं किंवा झोपणं आणि लोकांच्यात मिसळणं, या 4 गोष्टी सांगितल्या. आता आहार, विहार, जागृती म्हणजे झोप वगैरे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किती प्रयत्न करता तुम्ही. त्या प्रयत्नानं काहीतरी गणित पाहिजे की नाही, प्रमाण पाहिजे की नाही. ते प्रमाणात करा, तुम्ही शांत राहू शकाल. तुम्ही वशी म्हणजे इंद्रिय जिंकू शकाल. मनावर तुम्ही जय मिळवू शकाल. ह्या 4 गोष्टी सांभाळा. तो विषय आपण आज बघणार आहोत. 2 श्लोक आलेले आहेत. एक आपण म्हणतो ना विधी आणि निषेध किंवा अन्वय आणि व्यतिरेक. पहिल्यांदा न नी सांगितलेलं आहे आणि दुसऱ्यांदा ते हो नी सांगितलेलं आहे. पहिला लक्षात घ्या. कुठली चतुसूत्री कुठली आपण बघतोय? आहार कसा पाहिजे, विहार कसा पाहिजे, झोप आणि जागृती ही कशी पाहिजे, आणि मुख्य म्हणजे प्रयत्न किती आणि कसे करायला पाहिजेत. या 4 गोष्टी आहेत. या 4 गोष्टी म्हणजे जीवनातलं यश हे महत्त्वाचं आहे. आता लक्षात ठेवा. पहिल्यांदा न अति अश्नस्तु. अति अश्न जेवण आणि अनशनन म्हणजे उपवास. हिंदीत अनशन म्हणतात ना, 4 दिन का अनशन. अनशन इथे अनशनन आणि अश्नन हे 2 शब्द आहेत. अश्नन म्हणजे खाणं. न अति अश्नन असतो, जास्त खाऊ नकोस. पण त्याचबरोबर त्यांनी काय सांगितले, नच एकांतम अनशन. अगदी टोकाला जाऊन अनशनन, कण खाणार नाही, पाण्याचा थेंब पिणार नाही, असंही करू नकोस. पुढे काय सांगितलेलं आहे त्याच्यानंतर, न च अति स्वप्नशीलस्य. स्वप्नशील होऊ नकोस. तू झोप घे, झोपेवर विजय मिळव, ज्याला गुडाकेश म्हणलेलं आहे किंवा निद्राजयी म्हणलेलं आहे. झोपाळू म्हणू नकोस ना, झोपेचा गुलाम होऊ नकोस, ते सांगितलेलं आहे. आणि न जागृत न सतत जागर राहणं हेही योग्य नाही अर्जुना. खूप जागणं, खूप झोपणं, खूप बोलणं, अगदी कमी बोलणं, खूप खाणं आणि अगदी कमी खाणं, हे सगळं तू सांभाळ. त्याला जोडून पुढच्या युक्ताहार विहारस्य. आता हे पॉझिटिव्ह सांगितलेलं आहे, याला विधी म्हणतात किंवा अन्वय म्हणतात. काय सांगितलं? युक्त आहार विहार. आहार सगळ्या इंद्रियांचा आणि विहार सगळ्या इंद्रियांना. विहारचं आपण एक चांगलं चिंतन करणार आहोत. युक्त चेष्टस्य कर्मसु. कुठल्याही कर्मात युक्त म्हणजे अगदी आवश्यक तेवढी, चेष्टा म्हणजे प्रयत्न. चेष्टा म्हणजे आपण बघितलं कर्माचे जे 5 घटक बघितलेले आहेत, त्याच्यात पहिला अधिष्ठान, नंतर कर्ता, नंतर कर्ण, पृथक विधा चेष्टा, निरनिराळ्या प्रकारचे प्रयत्न, आणि 5वा दैवम चैवात्र पंचमम. दैव हा 5वा घटक. तिथेही म्हणलेलं पृथक विधा चेष्टा. निरनिराळ्या प्रकारचे प्रयत्न कर. प्रयत्न कर, फसलास प्रयोग कर. प्रयोग कर, अयशस्वी झालास दुसऱ्या पद्धतीने प्रयत्न कर. पण किती? म्हणून युक्त चेष्टस्य कर्मसु हे सांगितलेलं आहे. आणि पुढे युक्त स्वप्नावबोधस्य. स्वप्न आणि जागृती ती सुद्धा युक्त पाहिजे. झोपलात तर झोपूनच राहिलास आणि जागा तर जागाच राहिलास, हे दोन्ही वाईट आहे. योग असं जर तू केलंस तर तुझा योगो भवती दुःख. हा तो दुःख मारणारा, दुःख नष्ट करणारा, सुख आणि त्याच्यापेक्षा आनंद देणारा योग होईल. याच्यात महत्त्वाचा शब्द अति टाळायचं आणि युक्त कौटाळायचं, हे लक्षात ठेवा. धिक्कार कशाचा करायचा? अतिचा. आणि स्वीकार कशाचा करायचा? युक्तचा. अति टाळायचे, दोन्ही बाजूचं अति टाळायचं. अति जागरण, अति झोप, अति खाणं, अति उपवास, अति बोलणं, अति मौन, अति टाळायचं आणि युक्त स्वीकारायचं. युक्तला किती शब्द आहेत आपण अनेकदा बघितलेले आहेत, कारण हा विषय महत्त्वाचा आहे. आणि 6वा योग ज्याला मनस्संयम योग किंवा ध्यानयोग म्हणतो,
अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण बघितलं आहे की कुठलंही काम करताना आपल्याला त्या कामाबद्दलचं ज्ञान लागतं, ते काम करावं लागतं, हा कर्मयोग, आणि त्या कामात थोडीशी इन्व्हॉल्वमेंट, थोडं प्रेम लागतं, तो भक्तियोग आहे. हे तिन्ही एकत्र आले तर ध्यान, काम करताना ध्यान लागतं. आपण म्हणतो ना, ध्यान कुठे होतं? तुझ्या डोळ्यात एक दूध उतू गेलं ना, ध्यान कुठे होतं? ध्यान कुठे होतं? म्हणजे तुझं कर्म चांगलं होतं, योग्य होतं, तुझं ह्या कामावरचं प्रेम चांगलं होतं, कारण मुलासाठी तू दूध गरम करत होतेस. तुला कसं दूध गरम करायचं याचंही एकदम गॅस मोठा ठेवून ज्ञान होतं, पण ध्यान कुठे होतं? हे तीन एकत्र आल्यानंतर ध्यान. आपण नेहमी म्हणतो ज्ञानाची सरस्वती, कर्माची गंगा, भक्तीची यमुना यांच्या त्रिवेणी संगमावरचं प्रयाग नावाचं जे तीर्थक्षेत्र आहे, त्याला हल्ली प्रयागराज म्हणतात, ते ध्यान आहे. आणि प्रयाग, याग म्हणजे यज्ञ, याग म्हणजे अशी सतत केलेली पूजा, यजन. ते प्र म्हणजे अत्यंत प्रकर्षानं, प्रसन्नतेनं, प्रकटपणे आणि प्रभावयुक्त. प्र चे निरनिराळे अर्थ आहेत, ते प्रयाग आहे. मग ध्यान जर असेल ना, तर कुठलंही यज्ञ अत्यंत प्रभावी होतं, अत्यंत प्रसन्नपणे केलं जातं, आणि त्याचा त्यागही केला जातो. हे महत्त्वाचं आहे. तर आता मला विचाराल तर ही जी चतुसूत्री आहे ती त्यावेळेला जेवढी नव्हती, गेल्या 50 वर्षापूर्वी जेवढी नव्हती, गेल्या 20 वर्षापूर्वी जेवढी नव्हती, तेवढी आज महत्त्वाची आहे. विशेषतः 1990 नंतर जे आपण म्हणतो ना, 3 गोष्टी सुरू झाल्या. BPL हे पूर्वी कंपनी होती, त्याचे TV वगैरे सुद्धा होते, आणि पहिल्यांदा मोबाईल वगैरे नेटवर्क होतं BPLचं. तर BPL म्हणजे काय? B, P आणि L. एक बिलो पॉवर्टी लाईन होतं, एक लिबरलायझेशन होतं, एक प्रायव्हेटायझेशन होतं. म्हणून एक उदारीकरण आहे लिबरलायझेशन, एक आहे प्रायव्हेटायझेशन. BPL तुम्हाला सांगितलं तर निराळ आहे. हे LPG होतं, आपला जो सिलेंडर आहे ना. L म्हणजे लिबरलायझेशन म्हणजे उदारीकरण, P म्हणजे प्रायव्हेटायझेशन म्हणजे खाजगीकरण, आणि G म्हणजे ग्लोबलायझेशन, जागतिकीकरण. हे झाल्यावर सगळं जग एक मार्केट बनलं की हो. भारत तर त्या मार्केटचा महत्त्वाचा भाग बनला. पूर्वी शॉर्टेजेस असायचे, आम्हालाही आठवतं. तांदूळ मिळत नाही आहेत, साखर मिळत नाही. आता शॉर्टेजेस काय, भरपूर सप्लाय आहे, आणि निरनिराळ्या व्हरायटीज आहेत. खाण्याचे पदार्थ बघा, घालण्याचे कपडे बघा, साधे रेडीमेड गारमेंट्स बघा, मोबाईल वगैरेचे हँडसेट, कुठे नाही आहे व्हरायटी, आणि मिळत नाही असं काहीही नाही आहे. हेही लक्षात घ्या. अगदी हिऱ्यापासून ते अन्नापर्यंत निरनिराळे प्रकार आहेत. मिळत नाही ते चांगलं पाणी आणि शुद्ध हवा, आणि ते मिळेल की नाही इथपासून प्रश्न आहे. म्हणून ते जे 4 गोष्टी आहेत, युक्त आहार, युक्त विहार, युक्त विश्रांती म्हणूया, ज्याला जागृती आणि दोन्ही आलं, आणि युक्त चेष्टा म्हणजे युक्त प्रयत्न, हे आज जर आलं तर आजच्या काळातही आपण शांत राहू शकतो, आपण तृप्त राहू शकतो, आपण समाधानात राहू शकतो, म्हणजेच आपण अखंड आनंदात राहू शकतो. हे लक्षात घ्या. मग आता अर्जुनाला ह्या 4 गोष्टींचा काय उपयोग झाला? अरे केवढा उपयोग झाला. 3 शब्द येतात वर्णन करणारे. किं कर्तव्य मूढ, शोक संविघ्न मानस, विषादग्रस्त. असा अर्जुन पहिल्या अध्यायातला नष्टो मोहहा, गेला मोह, स्मृतिर्लब्धा, त्वत्प्रसादान्मयाच्युत, स्थितोस्मी गतसंदेहा. स्थितोस्मी, आणि तेव्हा काय म्हणतोय? धनुष्य गळून पडतंय, अंग थरथरायला लागले, मला भोवळ येते, मी उभं राहू शकत नाहीये. हे एंट्रन्स बिहेवियर आहे ना गीतेतलं. एक्झिट बिहेवियर, करिष्ये वचनम तव, सांग त्याच्यावर बाण मारतो. भीष्माचार्य आजोबांवर बाण कसे मारू म्हणणारा अर्जुन शिखंडीच्या मागे वरून कुठे कुठे बाण मारू? भीष्माचार्यांना गळ्यापर्यंत मार केलं अर्जुनाने. करिष्ये वचनम तव, केवढा एक्झिट बिहेवियर केवढा आहे. अर्जुन न योत्से, लढणार नाही. विसृज्य शशरम सशरम चापम, धनुष्यबाण फेकले, कपाळाला हात लावून मी लढणार नाही म्हणून बसलेला. एक्झिट बिहेवियर काय? चला युद्ध सुरू करूया आणि जिंकूया. केलं अर्जुनाने. त्या मध्ये त्याला ह्याचा वियोग झाला अभिमन्यूचा, झालं, पण ते त्यांनी सगळं सहन केलं, सगळं स्वीकारलं.
आता लक्षात घ्या, आपण काही मुद्दे बघणार आहोत. आहार म्हणल्यानंतर सर्वेंद्रियांचा आहार, आणि सर्वेंद्रिय म्हणजे मगाशी पाहिलेली दारं. इंद्रियांच्या दारांची एक गंमत आहे. काही इंद्रिय आहेत, डोळे, कान, हे एक दिक आहेत. म्हणजे बाहेरूनच मला संगीत किंवा नॉईज आत घ्यायला लागतो, बाहेरूनच मला रूप किंवा कुरूपता ही डोळ्यातून आत घ्यावं लागतं. बाहेर नाही, बाहेर येते ती दृष्टी आणि आत जाते ती नजर. इकडे जातात ते कान किंवा श्रवण, बाहेर पडते ती श्रुती. हा लक्षात घ्या, हा भाग आहे. जीभ आहे ना, तिची 2 कामं आहेत. नाक आहे, ते दोन्ही बाजूनी काम करतं, श्वास घेतं. त्वचा तुम्हाला सांगितली, त्वचा आतही आणि बाहेरही. आतून बाहेर घाम येतो, बाहेरून आत तेल, सुगंधी तेल वगैरे बाहेरून आत जातात. म्हणजे ते दुहेरी ट्रॅफिक आहे. जिभेची दुहेरी ट्रॅफिक आपण बघितली. रसना म्हणजे रस, चव, स्वाद, आणि जिव्हा म्हणजे वाणी, वाचा, शब्द, भाषा, हे आपण बघतो. हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर खा, प्या आणि मजा करा. का खा, प्या, मजा करा. ईट, ड्रिंक, बी मेरी, हे हल्लीच्या तरुण पिढीचं जणू काही घोषवाक्य झालेलं आहे, स्लोगन. काय? ईट, ड्रिंक, बी मेरी. खाओ, पियो, मजा करो. रात को आराम करो, म्हणजे दिन को आराम करो, रात को मजा करो, अशी गाणी आहे. हे तत्वज्ञान आहे. ईट, ड्रिंक, बी मेरी शक्यच नाही आहे. पाहिजे तेवढं खाल्लं आणि पाहिजे तेवढं पिलं तर काय बी मेरी करणार? पहिला पेला उठल्यानंतर एकमेकाला स्तुती करायला लागता, दुसरा पेक घेतल्यानंतर एकमेकाची निंदा करायला लागता, तिसरा पेक घेतल्यानंतर हॉलमध्ये पडता, इथे काय पडले म्हणून चौथ्या पेगानंतर रस्त्यावर, वन फॉर द रोड किंवा गटारात पडता. बी मेरी खूप खाता आणि मग ॲसिडिटी वगैरे. बी मेरी नाही. ईट, ड्रिंक अँड बी मेरी. खा, प्या आणि मजा करा. आणि महत्त्वाचं आहे ते अँड महत्त्वाचं आहे. मग ते युक्त म्हणजे काय, तसा तो अर्थ आहे. युक्त, आवश्यक तेवढं खा, आवश्यक तेवढं प्या आणि आनंदात राहा. बी मेरी. अँड इज इम्पॉर्टंट. हा अँड आहे ना, तो एक प्रकारचा ब्रेक आहे आणि त्या ब्रेकला युक्त. दस फार अँड नो फर्दर. 4 बटाटे एवढे खाल्ले, 5पेक्षा जास्त नको, त्रास होणार आहे. आणि तुम्ही म्हणता तरुणपणी काय रे, 20शीत खाल्लेलाचा 40शीत त्रास होतो, आणि 40शीत न केलेल्याचा म्हणजे फिरलं नाही, व्यायाम केला नाही, त्याचा 60त त्रास होतो. आणि 60त जो त्रास होतो तो मरेपर्यंत टिकतो. म्हणून 20शी महत्त्वाचे आहे 40शीसाठी, 40शी महत्त्व आहे 60साठी, आणि 60 महत्त्वाचे आहे उरलेल्या आयुष्यासाठी जर असेल तर. हल्ली असतं, पण म्हणून विचार करायला पाहिजे. 60ला दुसरी इनिंग सुरू होते. म्हणजे ओम नमः सिद्धा किंवा श्री गणेशाय नमः 60ला परत सुरू होते. त्याच्यानंतर 20 वर्ष जगतात माणसं. 75पर्यंत हल्ली सगळेजण जगतात. 15 वर्ष मिळतात. पण ती निवृत्तीची 15 वर्ष हे टाईमच्या सेन्समध्ये किती मिळतो? आपण आता टाईमचं एक गणित बघणार आहे, ते आत्ताच सांगतो. 8 तास कामाचे, 8 तास घरात आराम वगैरे करण्याचे, करमणूक वगैरेचे, 8 तास झोपेचे. बापरे, 1/3 ऑफ द डे इज स्लीप. 8 hours म्हणजे 100 वर्षाचे आयुष्य असेल तर 33 वर्ष झोपेत गेली. अशी गणितं आम्ही करत होतो. बापरे, सी व्हॉट अ वेस्ट ऑफ टाईम. आता संशोधन असलेलं आहे, तुला उरलेली 67 वर्ष जर खऱ्या आनंदात ॲक्टिव्ह म्हणजे क्रियाशील अशी घालवायची असतील तर 33 वर्ष झोप. हल्ली असा सिद्धांत आलेला आहे. मग झोप म्हणजे आम्हाला, म्हणजे पहिल्यांदा झोप हे पाप वाटायचं, सिन. अति झोप क्राईम वाटायचा, गुन्हा. आता वाटते की त्यावेळेला झोपलो नाही वगैरे, आता काय करणार आहोत, आता झोपूया. निवृत्त माणसांना व्हेन दे फील लाईक स्लीपिंग दे हॅव टू स्लीप. मग रात्री जाग आली वगैरे ह्या तक्रारी राहणार नाहीत. येऊ दे ना जाग. 24 तासात मी 8 तास झोपलोय का किमान, हा हिशेब केला पाहिजे. आणि झोप येतच नसेल तर माळ घ्या, नामाला सुरुवात करा. महाराजांचं प्रिस्क्रिप्शन आहेच. धर्म ही जर अफूची गोळी असेल किंवा नसेल, पण नाम किंवा जप ही झोपेची गोळी नक्की. एवढा तरी त्या नामाचा फायदा मान्य करा की महाराज म्हणतात. पुढे बघूया. म्हणून खा, प्या आणि मजा करा, ह्याच्यातलं लक्षात ठेवा. म्हणजे आपण अति टाळा दोन्ही बाजूचं, मॅक्सिमम आणि मिनिमम. आणि मग काय करा, नेमस्त आणि नेटका हा शब्द समर्थांना आवडतो.
यथार्थ, वाजवी हे शब्द काही जणांना आवडतात आणि काही जण म्हणतात युक्त, यत, संयत, नियत, नियमित दोन्ही आहेत. यमवरून यत, संयमवरून संयत आणि नियमवरून नियमित किंवा नियत हे शब्द गीतेला आवडतात. बघा ना. आणि त्यामुळे काय, संयमातून आरोग्य हा सिद्धांत आहे जो आपण करतो. सगळ्या इंद्रियांचा संयम पाहिजे. किती पाहतो आपण आता निवृत्त माणसांनी तरी ज्यांना खरंच अध्यात्माची आवड आहे त्यांच्यासाठी आपला हा विषय चालला आहे. आणि एक बरं आहे, ज्यांना आवडत नाही ते या मार्गाकडे वळतही नाही, या मार्गाकडे म्हणजे या वाटेनंही वळत नाहीत. आणि घरात सुद्धा एका खोलीत जर बसून ऐकत असाल तर ते दुसऱ्या खोलीत राहणं पसंत करतात. आणि ते दोन्ही बाजूनी फायद्याचं असतं, कारण त्यांचे फक्त किंतु परंतुच असतात, इफ्स अँड बट्स. पण बाकी ज्यांना माहीत आहे, ज्यांना आवड आहे, त्यांनी गरज नसेल तेव्हा डोळे मिटून बसायला काय हरकत आहे. प्रयोग करा तुम्ही, गरज नाही आहे. आता मी नुसता बसलेलो आहे, डोळे बंद करून. आजोबा डोळे का बंद करतात, झोप आली नाही रे बाळा, काही होतं का काम तुझं, परत ते झाल्यानंतर परत झोप. म्हणजे शक्य असेल त्यावेळेला डोळे बंद करूया आपण, शक्य असेल त्यावेळेला कान बंद करूया. शक्य असेल तेव्हा म्हटल्यानंतर वाद घालायचं काहीच कारण नाही. मला 24 तास जमजत नाही, ठीक आहे 24 तास डोळे उघडे ठेव, कान उघडे राहणार आहेत पण डोळे. म्हणून काय सांगितले, संयम आहे ना, संयमातून आरोग्य सर्वेंद्रियांचं हे लक्षात ठेवायचं. नंतर सर्वेंद्रियांचा जो उपभोग आहे ना तो त्यातला स्वैराचार टाळायचा. स्वैराचार जणू काही आमचं फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, माझा हक्क आहे. म्हणून काल आपण वाक्य म्हणलं होतं ना, आय एम फ्री टू किल माय लाईफ ऑर किल माय सेल्फ अँड आय एम फ्री टू डिस्ट्रॉय माय फ्युचर. ह्याला तुम्ही फ्रीडम म्हणणार आहात का? निदान लहान मुलांना तरी सांगितलं पाहिजे, तरुणांना सुचवलं पाहिजे. आणि त्याच्यापेक्षा काही सांगून उपयोग नसतो. एक तर म्हणतात आम्हाला हे सगळं माहीत आहे. म्हणून काय, सर्वेंद्रियांचा जो उपभोग आहे त्यातला जो अतिरेक आहे ना तो टाळला पाहिजे. अतिरेकी आपणच आहोत सगळ्यात वाईट. आणि अगेन्स्ट हुम, अगेन्स्ट आवर सेल्स. किती अतिरेक, आणि ते 4 अतिरेक टाळा हा विषय आहे. खाणं, बोलणं, झोपणं, प्रयत्न करणं, 4 चौघात मिसळणं, हे जे विषय आहेत ना तिथे सावध राहा, ते सांगितले. आता श्लोकात काही सुंदर शब्द, न अति अश्नता. अश्नता म्हणजे खाऊ नका जास्त, अति खाऊ नका. ईट लेस, ईट मोर. हे तत्व आपण बघितलं होतं की प्रत्येक वेळेला जर थोडं कमी खाल्लं तर आरोग्य चांगलं राहील आणि एकंदर आयुष्यात तुम्ही जास्त खाल. नाहीतर बाबा रे, आता डॉक्टरने सांगितले गोड सोडायला पाहिजे, नंतर अल्सरसुद्धा आहे तसं वाटतं, स्पायसी तिखट वगैरे सोडा सांगितलं आहे, जरा हायपर टेन्शन आहे असं वाटतं, चला मीठ सोडायला सांगितलं आहे, म्हणजे काय काय सोडायला सांगितलं आहे. आणि याशिवाय असलेले जे पदार्थ आहेत ना ते कमीच खाल्ले जाणार आहेत ना. अळणी, माणूस अळणी खातो कारण आरोग्याला आल्यानंतर, पण त्याचं जेवणच कमी होतं, त्याचं वजनही कमी होतं. कारण हे जे आपल्याला चवदार खायची सवय लागलेली आहे, तर खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी. हा तुपाशी खात खात 40 पर्यंत आणि नंतर उपाशी राहतो. सगळं असून उपाशी राहतो तो. कारण का, की खायला आहे पण खायचं नाही आहे, प्यायला आहे पण प्यायचं नाही आहे, पाहायला आहे पण पाहायचं नाही आहे, ऐकायला आहे पण ऐकायचं नाही आहे. गीता सांगते इतकी पाळी आणताच कशाला, योग्य किंवा युक्त. म्हणून ते सांगितले की महाराजांचं फार वाक्य चांगलं आहे खाण्याबद्दल. ते म्हणतात खूप खाल्लं तरी सगळं पचतं, काहीच खाल्लं नाही या रोगाला भस्म्या म्हणतात. आणि काही नाही त्याला अग्निमांद्य म्हणतात. बद्धकोष्ठ, अग्निमांद्य, काही खावंसंच वाटत नाही. ते म्हणाले हे दोन्ही चांगले आहेत पण आपण उलट्या दिशेने वापरतो. आपल्याला प्रपंचाचा भस्म्या व्हायला पाहिजे, तो परमार्थ नाही. प्रपंचाचा भस्म्या आणि परमार्थ मतिमंद किंवा अग्निमांद्य झालेला आहे की जिथे कमी, कितीही खाल्लं तरी चालेल, कितीही नाम घेतलं तरी चालेल, नामाचा भस्म्या झाला पाहिजे, तो होत नाही. आणि वासनेचा अग्निमांद्य झालं पाहिजे, वासना मांद्य झालं पाहिजे, तेथे भस्म्या झालेला आहे. म्हणून म्हणाले आहेत 2 रोग, फक्त त्यांच्या जागा आणि दिशा चुकलेल्या आहेत. म्हणून न अति अश्नता. या जागतिकीकरणामुळे सगळ्या रेसिपीज आपल्याकडे आल्या, सगळ्या प्रकारच्या. म्हणजे भारतातल्या आपल्याला 2च माहीत होत्या, उत्तर भारतातल्या म्हणजे मसालेदार आणि तेल असलेल्या, आणि दक्षिण भारतातल्या म्हणजे पदार्थ आंबवून केलेले. मग त्यांचे आप्पे असू दे किंवा डोसा असू दे किंवा इडली असू दे, एवढ्याच 2 स्टाईल्स होत्या. महाराष्ट्रातले वगैरे पदार्थ होते, स्टाईल ऑफ कुकिंग. आता काय हो,
आता अगदी थाई स्टाईल आलेली आहे. म्हणजे मी परवा एकाला विचारलं थाय स्टाईलचं जेवण आहे. म्हणलं थाय म्हणजे काय, लॅपटॉप जसा लॅपवर घ्यायचा तसे मांडीवर थाळी घेऊन जेवायचं का, थाय स्टाईल. नाही, थायलंड. अरे बापरे, म्हणजे थायलंडमधली अशी कुकिंग स्टाईल आहे निराळी, माहीत नव्हतं, आता हे माहीत झालं. इंटरनेट आणि जागतिकीकरण, सगळे पदार्थ अवेलेबल आहेत. ते ॲमेझॉन जगातला कुठलाही पदार्थ तुमच्यापर्यंत. एस्किमो लोकांनी जर भरतकाम केलेलं असेल, एस्किमो, नॉर्थ पोल, त्यांची एम्ब्रॉयडरी, आणि ती जर ॲमेझॉनवरून आली आणि तुम्ही मागवली तर तुमच्या घरात नाही दारात आणून पोचवणार आहे. विचार करा, हे सगळं झालं आहे ना. त्यामुळे झालं काय, आपलं कन्झम्शन म्हणजे भोग उपभोग वाढले आणि तिथे खरी गीता जास्त रेलेव्हंट झाली. मगाशी आपण म्हणलं ना, 50 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी आणि आत्ता गीतेची उपयुक्तता वाढलेली आहे, म्हणून गीतेची महतीही वाढलेली आहे. त्याला न एकांतम म्हणजे अगदी दुसऱ्या टोकाला जाऊन अनशनता म्हणजे अनशन, तेही करू नका, उपोषण काही नाही. निर्जली, महाराज म्हणतात निर्जलीकरण, देवासमोर बस केरे. संडासात कशाला, कर आणि मर आपण म्हणतो ना, संडासात कशाला मरतोस काम करत. महाराजांनी तो वास हा जो शब्द आहे ना, ते त्यांनी सांगितलं संडास स्वच्छ करतो म्हणजे संडासाचा वास. उपवास म्हणजे देवघरात वास नको का, देवाच्या जवळ वास नको का, हा कसला वास, संडास बाथरूम स्वच्छ करत बसलाय आणि निर्जली एकादशी आहे. विचार करूया आपण, ते चुकलंय. महाराज सांगतात ते फार मार्मिक आहे. न अतिस्वप्नशीलस्य, किती सुंदर शब्द आहे स्वप्नशील. आपण म्हणतो स्वप्नील असावं, स्वप्नाळू नसावं. आशावादी असावं पण आशाळभूत नसावं. आशावादी म्हणजे हो चांगलं घडेल, आशाळभूत म्हणजे बघूया घडतंय का, आशा लावून बसलोय, लॉटरीचं तिकीट लागेल या वेळेला तरी, आशाळभूत पण आहे. मला लॉटरीचं तिकीट लागेल हा आशावाद नाही आहे काही. लॉटरीचं तिकीट लागू दे न लागू दे, ते काम तेवढ्या वेळात माझ्याकडून पूर्ण होणार आहे. घर हा आशावाद आहे. घर मी एका वर्षात बांधतो की नाही ते बघा. लॉटरी मिळाली तरी चालेल, मिळाली नाही तरी चालेल, लॉटरी मिळाली तर घर, हा आशाळभूतपणा आहे. स्वप्नाळू म्हणजे काय, स्वप्नच सगळीकडे. स्वप्नील, त्याला स्वप्न आहेत, त्या स्वप्नात तो त्याला स्वप्न म्हणजे झोप. इथे स्वप्न म्हणजे ड्रीम नाही आहे फक्त, झोपाळू आणि झोपेवर विजय असलेला, ज्याला गुडाकेश, निद्राजयी गुणाकेश, आणि दुसरा आहे तो झोपाळू, अति झोपाळू. हे दोन टोकं आहेत, हे दोन्ही टोकं टाळा असं त्याला सांगितलेलं आहे. स्वप्नांबद्दल, स्वप्न म्हणजे जर स्वप्नशील म्हणजे स्वप्नाळू किंवा स्वप्नील असा जर अर्थ घेतला स्वप्न, तर स्वप्नाबद्दल दोन मला सांगावं असं तुम्हाला आवडेल की काही स्वप्न झोपेत पडतात तर काही स्वप्न झोपू देत नाहीत. हे पहिलं वाक्य. झोपू देत नाहीत म्हणजे अरे ते जमलंच पाहिजे मला, कसं जमत नाही ते बघतो, रात्रंदिवस मी काम करेन, हा झोपू देत नाही, ते स्वप्न आहे. आणि ड्रीम 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 हे जे सांगायचे आपले अब्दुल कलाम की ड्रीम, स्वप्न बघा तरी, ती लोकांना सांगा तरी, म्हणजे ड्रीम कन्व्हर्टेड इंटू वर्ड्स, वर्ड्स इंटू ॲक्शन्स, अँड ॲक्शन्स विल मटेरियलाइज ऑर रिअलाइज दोज ड्रीम्स. पण स्वप्नच नाही त्याला काही अर्थ नाही. पण उगीच नुसती स्वप्नच बघायचं नाही. आणि त्यांनी काय सांगितले, शेवटी महत्त्वाचं म्हणजे काय की न जाग्रत, हा जागरण. लोकमान्य टिळक 36 तास सलग काम करत होते बुद्धीचं, ते रेकॉर्ड आहे, आपल्याला नाही करता येणार एवढं. आपण म्हणतो फॅगिंग ऑफ द ब्रेन, म्हणजे बुद्धी थकली, आता सुचत नाही काही, जरा आय वॉन्ट अ ब्रेक, ही आपली भाषा आहे. ते सलग करत होते, पण तो अपवाद होता ना. जागत जागच राहायचं आणि झोपलं तर झोपूनच राहायचं. ह्या एक्स्ट्रीम टाळा हा कितीदा विषय गीतेत आलेला आहे. 6व्या अध्यायातला जो आहे ना तो ध्यानयोगाच्या दृष्टीने, मनावर संयम आणण्याच्या दृष्टीने, आणि मन जिंकलं त्यांनी जग जिंकलं असं जे म्हणतो आपण, तर त्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. उत्तिष्ठत जाग्रत म्हणलेलं म्हणजे उठा आणि जागे राहा. नाही तर उठल्यानंतर सुद्धा माणूस झोपतो, अरे आत्ता उठवून गेलो आणि आता पुन्हा झोपला, 5 मिनिटांनी उठव, असे सांगणारे लोक असतात. आणि त्यावेळेला ते इतके अगतिक होऊन सांगतात की दुसरा नक्कीच म्हणेल 5 काय 50 मिनिटांनी सुद्धा उठवतो. पण हे आहे उत्तिष्ठत जाग्रत, उठा जागे राहा, हे जे आहे ना ते झालं पाहिजे. पण आज एक दुसरा शब्द आहे जागला. जागला म्हणजे स्वतः जागा राहतो आणि इतरांना जागवतो. मन निरंतर जागविती, काय वानुदेवा संतांचे उपकार मज निरंतर जागविते. स्वतः ते जागे असतात आणि मला जागवतात.
प्रश्न विचारलाय ना, किती तास साधकांनी झोपावं. रमण महर्षीने विचारला, हा प्रश्न कोण विचारतोय? तो म्हणतो मी. हा मी दाखव ना मला. नाही ना, मग त्याला झोप येणार आहे का? त्याला गरजच नाही झोपेची. हा जो मी आत्मा आहे त्याला झोपेची गरज नाही आहे. देहाला किती झोपेची गरज आहे असा प्रश्न विचार. मला किती झोपेची गरज आहे? नाही. त्या शुद्ध मीला, आत्म्याला गरज नाही, कारण तो झोपूच शकणार नाही. तो सदैव जागाच आहे. आता दुसरं काय सांगितलं? व्हिसल ब्लोअर्स. लक्षात ठेवा, अवेकनर्स आणि कॉन्शियन्स कीपर्स हे 3 शब्द आहेत. फार दुःखद घटना या बाबतीत घडलेल्या आहेत, ज्याला RTI म्हणतात, राईट टू इन्फॉर्मेशन. ते काढून समाजात जागृती करणाऱ्यांना ठार मारलं गेलो, कारण ते भ्रष्टाचार आणायला लागले ना. अरे या रस्त्यावर एवढे खर्च झालेले आहेत, म्हणजे जितके कोटी रुपये खर्च झाले तितक्या लाखांचं सुद्धा काम झालेलं नाही आहे, अशी इन्फॉर्मेशन आणली. हे जे रोड माफिया होते, गुंड रोडचे, त्यांनी त्याला ठार मारलं आणि प्रेत कुजत ठेवलं ना. आणि हा होता कोण? IITचा टॉपर. जवळजवळ तो परदेशात जाऊन पैसे कमावण्यापेक्षा देशात जाईन आणि अशा राज्यात जाईन जिथे माझी जास्त गरज आहे, म्हणून बिहारमध्ये गेला होता. नावं सांगत नाही मी. कुजलेलं प्रेत मिळालं त्याचं. दुसरा IIM मंजुनाथ, नाव सांगायला हरकत नाही. तो अशा ठिकाणी गेला. दुसरं राज्य उत्तर प्रदेश. तिथे निरनिळ्या पेट्रोल पंपावर भेसळ होत होती. तिथे तो म्हणाला की आय वॉन्ट टू सील दिस पेट्रोल पंप बिकॉज आय वॉन्ट टू चेक द पेट्रोल. गोळी घालून ठार मारला. बघा काय ॲक्शन, कुणाला काही शिक्षा वगैरे काही नाही. हे व्हिसल ब्लोअर्स आहेत, हे अवेकनर्स आहेत आणि हे कॉन्शियन्स कीपर्स आहेत. राष्ट्राला या जागल्यांची गरज आहे, हे लक्षात ठेवा. पण तरीसुद्धा लोक काही थांबलेले नाहीत काम करायचं, करतातच आहेत काम. म्हणून एक लक्षात ठेवा की जो जागा असतो ना, त्यांनी जागृतीचं काम करायचं असतं, नुसतं जागरण करायचं नसतं. गला तो ग्र, जागरण. काय जागरण करत तुम्ही त्या मोबाईलवर बोलत बसता, जागरण करत गेम्स खेळत बसता. कोजागरती काय हे सांगतं की जुगार खेळा आणि TV पाहत बसा हे करा? नाही. अरे काहीतरी असं करा, एलिव्हेटिंग, उदात्त तुम्हाला बनवेल असं काहीतरी साहित्य, शास्त्र, कला, विनोद याच्यात जो जागतो त्याला ती आशीर्वाद देते. अरे हे तुझं वर्षभर चालू राहावं म्हणून मी तुला आरोग्याचं अमृत देते, आणि म्हणून ते अमृत वाटत असते ना, हे लक्षात ठेवा. पुढे ज्या वेळेला युक्ताहार विहाराचा प्रश्न येतो ना, आहार आपल्याला कळतो. युक्त विहार म्हणजे काय? आहार सुद्धा सगळ्या इंद्रियांचा आहे. आपण आता उल्लेख केला होता, हात काय नको ती कामं करत बसणं ना, हा हाताचा अति आहार आहे, अत्याहार. म्हणून आहार, प्रत्याहार नको का करायला? आणि प्रत्याहारासाठी हल्ली अनेक स्थानं निर्माण झालेली आहेत, आणि ती स्थानं कशी आहेत की जी शांत आहेत, एकांत, निवांत आहेत आणि फ्री आहेत. लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ्री आहेत, मोकळी, फुकट. तुमची सेवा करतात तिथे आणि स्वतः धन्य समजतात स्वतःला. त्याला रिट्रीट पॉइंट्स म्हणलेलं आहे. रिट्रीट कशाचं? देहातून रिट्रीट, भोगातून रिट्रीट, आणि दैनंदिनी रुटीन आहे ना त्याच्यापासून रिट्रीट म्हणजे माघार कशासाठी? फॉर स्पिरिच्युअल ॲडव्हान्स. परमार्थात प्रगती होण्यासाठी ब्रेक लावून रिव्हर्समध्ये जाणं याला रिट्रीट म्हणतात. आज ही रिट्रीट प्रत्येकाला आवश्यक आहे. रिट्रीटला सध्या आपण एक फार विचित्र शब्द वापरतो, क्वारंटाईन. पण क्वारंटाईन ही फोर्स्ड रिट्रीट आहे, आणि क्वारंटाईनला लोक कंटाळतात. एकच जण धन्य, त्याने फार न शिकलेले लोक. आज एकाला मी सहज चौकशीसाठी फोन केला, सर 11 दिवस मी एकटा आहे, माझ्या आत महाराजांच्या आत नाम. म्हटलं अरे काय बोललास तू? म्हटलं वाईट वाटते, उद्या डिस्चार्ज आहे. बघा, उद्या डिस्चार्ज आहे त्याचं, त्याला वाईट वाटतंय. कारण मी इथे काय एकांत. पहिल्यांदा मी रडलो म्हणाला. मी माझ्या बायकोपासून, लाडक्या मुलांपासून, माझ्या त्या घरापासून आणि माझ्या त्या वांते केंद्रापासून दूर रडायला लागलो. 3 ठिकाणी मला हलवलं. म्हणाले जास्तीत जास्त सिरियस झाला म्हणू नका. सगळ्यात आनंदात होतो मी, सगळ्यात जास्त आनंदात होतो मी या JMC मध्ये, मेडिकल कॉलेजमध्ये, सरकारी आनंदात आहे. एकटा. हा जो महत्त्वाचा आहे ना, त्यांनी एकाचाही अंत महाराजांच्यात करून टाकला, महाराजांचाही अंत नामात करून टाकला, जे आणि नामाचा अंत नसतोच. हा त्याचा अनुभव आहे. फार चांगल्या शब्दात तो सांगून गेला. एरवी तो अत्यंत सामान्य भाषा बोलतो. हा अनुभवाचे बोल होते, हे लक्षात ठेवा.
म्हणून युक्त हा सध्याचा पासवर्ड झाला पाहिजे, परवलीचा शब्द किंवा कोड वर्ड झाला पाहिजे. पण नाही होत. सगळं युक्त उपयुक्त. तुम्ही युक्त उप म्हणजे झालं ना, प्रिन्सिपल म्हणजे प्राचार्य, उपप्राचार्य, पंतप्रधान, उपपंतप्रधान. मग तुम्ही युक्त म्हणता, आम्ही उपयुक्त म्हणजे त्याच्याही पेक्षा कमी नाही. उपयुक्तचा अर्थ निराळा आहे. उपयुक्त म्हणजे भोग. उपयुक्त आहे ना मग चालेल. रामायण महाभारत कशाला त्या परीक्षेचा अभ्यास करतोस? काही उपयुक्त आहे का मार्कांसाठी? नाही. जायचं नाही, करायचं नाही. उपयुक्त हे उपयुक्तता, त्याला युटिलिटी म्हणतात. आणि युटिलिटी इज नॉट अ व्हेरी हाय व्हॅल्यू, इट इज व्हेरी डाऊन टू अर्थ. आवश्यक आहे युटिलिटी, कमी महत्त्वाची असं नाही, पण युटिलिटीपेक्षा ड्युटी महत्त्वाची आहे. आणि ड्युटीपेक्षा सुद्धा मी संपूर्ण माझं जीवन अत्यंत पवित्र वातावरण, हे सँक्टिटी आहे ना, ती सगळ्यात महत्त्वाची आहे. म्हणून लक्षात ठेवा की त्याच्यानंतर बुद्ध हा सम्यक शब्द वापरतो. समर्थ नेटका आणि नेमस्त शब्द वापरतात. आणि हे मगाशी सांगितलं, यत, संयत, नियत, नियमित आणि युक्त, अल्प, हे गीतेचे शब्द आहेत. अल्पसंतुष्ट नाही, अल्प भोग घ्या तुम्ही, त्याच्यातून तुम्हाला खूप आनंद मिळेल, हे लक्षात ठेवा. आता एक लक्षात ठेवा की आपण जेवायचे, खायचे, भोग घ्यायचे, त्या सगळ्याला ते सरस असले पाहिजेत. नीरस, ड्राय अर्थ नाही आहे. चांगल्या वातावरण, साधी भाकरी आणि तुम्ही ती मीठ आणि पाण्याबरोबर खाणार आहात. अरे पण काय, गेल्या 10,000 वर्षात अशी भाकरी खाल्ली नाही, ही नुसती भाषा नाही, तसा भावही पाहिजे. मग ती खायला घरात कशाला? रे पौर्णिमा आहे ना, चला जाऊन बसूया उघड्यावर. झोपडीला टेरेस कुठे? अंगणात बसतात. आणि अंगणात काय सुंदर आहे ना, ती तुळस आईची आठवण करून देते ना, आणि तुझी भाकरीसुद्धा आईसारखी झाली. या गोष्टी डायनिंग टेबलवर कॅन्डल लाईटमध्ये येणार नाही आहेत. आलात तर अपवाद, कारण ती कॅन्डल काय देवासमोरची कॅन्डल असते. इथे हा चंद्रप्रकाश आहे, ही तुळस आहे, ते अंगण आहे आणि आई आहे. आई मनातली आहे म्हणून चैतन्य माता येते, हे लक्षात ठेवा. म्हणून काय की नेटकं वगैरे करताना सुद्धा नीरस होऊ नये, त्याच्यात रस असला पाहिजे. म्हणून सरस पाहिजे, सकस पाहिजे आणि यातून नवजीवन निर्माण झाले पाहिजे. हे 3 शब्द मी मुद्दामून वापरले. सकस उलटं असलं तरी सकसच असतं, सरस उलटं केलं तरी सरसच असतं, आणि नवजीवन उलटं केलं तरी नवजीवनच असतं. असं जर मी केलं तर भगवंताला खूप आनंद होईल. युक्त आहार. आता विहार, तुम्हाला माहीत आहे की एक बुद्धाचे जे विहार होते ते जास्त संख्येने आहेत, त्या प्रदेशाला बिहार म्हणायला लागले. विहारच नाव आहे, ते वचं ब होतं म्हणून बिहार झाले. अरे विहार कसले होते? आत्ता सांगितलं तशी ती रिट्रीट सेंटर्स होती, ती शिक्षणाची केंद्र होती. तिथे नालंदा नावाची जी विहारांची भूमी, विहार, तिथे जे होतं हजारो शिकवत होते. आणि त्याचे जे काही अवशेष वगैरे मिळाले, कसे राहण्याची हॉस्टेल्स होती, कशी त्यांची जेवणाची स्थानं होती. केवढं होतं. एक नालंदा आणि दुसरं तक्षशिला. तक्षशिला पाकिस्तानात गेलं, त्याचं काय उरलंय कोणास ठाऊक, पण नालंदाचे काही अवशेष नालंदा आहे ना. केवढी परंपरा होती त्या विहारातून. विहार ते काही भिक्षू आणि भिक्षुणींची वसतिगृह नव्हती, काही विहार नाही. विहार, इंद्रियांना विहाराची आवश्यकता आहे. विहार म्हणजे विरंगुळा, विहार म्हणजे विसावा, विहार म्हणजे मनोरंजन, करमणूक, या सगळ्या गोष्टी आहेत ना. रिक्रिएशन हा विहाराला चांगला शब्द आहे. मी झोपेन, उठल्यानंतर मात्र मी ताजा तवाना, मग 8 तास काम करेन, हे रिक्रिएशन आहे. व्हॉट डिड आय क्रिएट? माय एनर्जी. जरा शांत, आपण जरा काम बदलूया का, मग पुन्हा गणित शिकायला येऊया, चला बागेत जाऊन काहीतरी करूया, आता गणित शिकायला. हे रिक्रिएशन आहे. काय केलं? गणित शिकण्याची बुद्धी मी रिक्रिएट केली. रिक्रिएशन, त्याला म्हणतात विहार. विहार करायचा आणि थकून भागून यायचं. वीकेंड म्हणजे विहार नाही आहे, लक्षात ठेवा. वीकेंड एकांत सेवन केलेलं आहे, आल्यानंतर तुम्ही ताजे तवाने झालेले आहात. म्हणजे काल आपण उदाहरण घेतलं होतं ना, महिनाभर मुलांना पाठवायचं त्या भिक्षुक वर्गाला, बटू वर्गाला पाठवायचं, आणि शेवटच्या दिवशी ज्या वेळेला आई वडील न्यायला येतात त्यावेळेला मुलगा आईकडे बघतो, त्यावेळेला आई सांगते फ्रीजमध्ये मासा आणून ठेवलाय मोठा, तुला आवडतो तो. म्हणजे हे राव महिनाभर कसे तरी आहेत, आता रावच आणून ठेवलाय या रावांसाठी. काय उपयोग आहे? कोण कोणाला अन्याय करतंय, बिघडवतंय? माझे स्वतःवरच संस्कार नाही आहेत, ते
म्हणून मुलांना फक्त संस्कार 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 करतो. संस्काराची जबाबदारी संस्कार शिबिरं, संस्कार वर्ग, शाळा, शिक्षक यांच्यावर सोपवतो मी नाही. शिक्षक मग पालकांवर सोपवतात. संस्कार तिथेच हवेतच राहतात, हे लक्षात ठेवा. म्हणून विहार ही फार महत्त्वाची कल्पना आहे. छंद हे विहाराचं सुंदर माध्यम आहे. आपण ज्याला म्हणतो ना, खिडकीला व्हेंटिलेटर पाहिजे. खिडकीला व्हेंटिलेटर जर असेल तर एकदम व्हेंटिलेटरवर येण्याची पाळी येत नाही. आज आपण व्हेंटिलेटर एक यंत्र करून टाकलेलं आहे. जशी व्हेंट म्हणजे एक अशी स्पेस असते की जिथून एक्सेसिव्ह स्टीम वगैरे काय असेल ते बाहेर जाईल आणि प्रेशर कुकर विल नॉट एक्सप्लोड, ते पाहिजे. त्याला विहार म्हणलेलं आहे. की सेफ्टी वॉल्व एक आहे किंवा एक व्हेंटिलेटर एक आहे. व्हेकेट करण्याची जी आहे. आणखीन एक कन्सेप्ट आहे, तुम्ही ऐकलं असेल कुठेतरी, सॅबॅटिकल म्हणून. म्हणजे हे जे काम करतात ना, 8 महिने सतत 19 तास तो काम करतोय संशोधनावर. मग त्याला ती संस्थाच सांगते, अरे 3 महिने तुम्हाला कुठल्या देशात जायचं सगळा खर्च आम्ही करू, कारण तुमच्या संशोधनामुळे आमचा कित्येक अब्जावधीचा फायदा होणार आहे. तर यू टेक अ सॅबॅटिकल. सॅबॅटिकल म्हणजे एक व्हेकेशन आहे, हक्काची व्हेकेशन आहे. पण कशासाठी? रिट्रीट टू ॲडव्हान्स, हे लक्षात ठेवा. म्हणून ग्लोरियस रिट्रीट नावाचा शब्द आहे. बऱ्याच वेळेला शिवाजी महाराजांनी माघार घेतलेली आहे, परंतु नंतर गनिमी काव्याने आक्रमण जिंकलेलं आहे. ते माघार हा त्यांच्या युद्धनीतीचा, वॉर स्ट्रॅटेजी म्हणतो, त्या युद्धनीतीचा डावपेचांचा एक भाग होता. रिट्रीट होते, पण ग्लोरियस रिट्रीट होते, कारण त्याच्यानंतर पुन्हा युद्ध जिंकलेलं आहे. हे लक्षात ठेवा. हे एक्झॉस्ट फॅन्स वगैरे आपण काल बघितलं होतं. या ज्या सगळ्या घरातल्या ज्या वस्तू आहेत ना, त्या मी माझ्या देहाला जर अप्लाय केला तर एक्झॉस्ट फॅन. आता मी टोटली एक्झॉस्ट झालो आहे, मला काही नाही बाबा, फॅन चालू करतो. अरे कुठला फॅन? मेंदूचा फॅन चालू केला पाहिजे. सकाळी आपण एक हे सुरू केलं होतं, कोडं सोडवायला अर्धवट राहिले, करूया एक्झॉस्ट फॅन. नंतर आपण बघितलं थर्मोस्टॅट पाहिजे, स्टॅबिलायझर पाहिजे. हे निरनिराळे जे गॅजेट्स असतात ना, ते गॅजेट्स आपण आपल्या शरीराला अप्लाय केले पाहिजेत. तुम्ही तर याच्यापेक्षा चांगला विचार करू शकाल, परंतु हे उदाहरण म्हणून सांगितलं. युक्त चेष्टस्य कर्मसु हे सांगितलेलं आहे. चेष्टा म्हणजे प्रयत्न. आपण म्हणतो ना की ट्रायल अँड एरर, हे जे ट्रायल्स आहेत ना, चुका आणि शिका, त्या चुकातून शिका, हे त्याला चेष्टा म्हणलेलं आहे. प्रयत्न ते वाटेल तेवढे प्रयत्न करा. युक्त तिकडे पृथक विधा चेष्टा, म्हणजे निरनिराळ्या प्रकारचे प्रयत्न करा. म्हणून प्रयत्न मान रे, अखंड सावधान रे, कारण प्रसंग हा तुफान रे. ही प्रिस्क्रिप्शन कोणाचं आहे? समर्थांचं आहे. त्यामुळे काय आहे, शिवाजी महाराज हे उत्तम उदाहरण आहे बघा. शिवाजी, आपण म्हणतो ना, शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे कैसे सलगी देणे. पाही म्हणजे बरे. दुसरं, शिवरायाचे कैसे रूप, शिवरायाचा कैसा प्रताप, शिवरायाचा 8वावा साक्षेप. साक्षेप म्हणजे युक्त कर्म चेष्ट, युक्त चेष्ट कर्मसु, कर्मात युक्त चेष्टा, योग्य आवश्यक तेवढी. नाहीतर एवढ्या कमीत सैन्याने इतक्या प्रचंड सैन्य असलेल्या मुघलांच्या वगैरेला अवघड होतं. पण शिवाजी म्हणजे युक्त आहार विहार. आपण आत्ता जे सगळं बघतोय ना, त्याचं एक आदर्श उदाहरण सांगायचं असेल तर शिवाजी महाराज. खरंच त्यांचं आयुष्यच तसं होतं. म्हणून हाऊ मच पेक्षा हाऊ इज मोर इम्पॉर्टंट. किती पगार आहे नाही, पगार मिळून जॉब सॅटिस्फॅक्शन आहे का, बरं ती तुम्हाला कुटुंबासारखी वाटते का संस्था, दॅट इज इम्पॉर्टंट. हाऊ यू अर्न द सॅलरी, हाऊ मच इज नॉट इम्पॉर्टंट. is important to some extent, but how is more important. How to live happily, how to get friends, how to develop public confidence, how to stop worrying and start living, how to get rich quick. पुस्तक आहेत how to, पण how much to नाही, कारण त्याला उत्तर नाही. किती कोटी मिळाल्यानंतर मी आनंदात राहीन, नाही. अरे सुखात राहीन याची गॅरंटी नाही. व्यापार काढशील, मोठी बिल्डिंग आणि शॉर्ट सर्किटमध्ये जळून गेली, काय तू राहणार आहेस आनंदात? आनंदाची गॅरंटी नाही, कारण आनंद कशावर अवलंबूनच नाही आहे. शेवटचा विचार त्यांनी काय, युक्त स्वप्नावबोधस्य. एक मला सांगतोय, एक झोप आहे, एक विराम आहे, एक विश्राम आहे, एक आराम आहे, एक विराम आहे.
या झोपेच्या स्टेजेस किंवा प्रमाण म्हणायला काय हरकत आहे? विराम, सगळ्या कष्टांना विराम आहे. विश्राम, एक प्रकारची विश्रांती आहे त्याच्यात. आराम, त्याच्यात एक प्रकारचा आनंद आहे. म्हणजे हे सगळं मला जागेपणी जर मी केलं तर ते झोपेचंच एक प्रकारचं, आपण म्हणतो एक भावंड होऊन जातं. झोपेचं चुलत भाऊ, अक्ते भाऊ, तसं विश्राम, हम बैठे आराम, ही झोपच आहे, ही विश्रांतीच आहे. झोप म्हणजे अगदी झोपणं नाही तर विश्रांती. दुपारी म्हणतात ना, दुपारी त्याला सिएस्टा म्हणतो आपण, किंवा वामकुक्षी हा शब्द आहे ना. वामकुक्षी म्हणजे झोप नाही, सकाळीही खूप झोपायचं, दुपारीही खूप झोपायचं, जमलं तर संध्याकाळी झोपायचं, आणि रात्री तर झोपायचंच. हा काय आहे? हा सतत झोपाळूच आहे प्राणी. तसं करू नका. मगाशी जे सांगितलं ना की दिवसाचे जर 3 भाग केले तर 1/3 आपल्याला झोपेसाठी राखून ठेवायला पाहिजे. म्हणजे 100रातली 33 वर्ष जरी झोपेत गेली तर उरलेली 67 वर्ष मगाशी म्हटल्याप्रमाणे आनंदात, आरोग्यपूर्ण, उत्साह, जोम, जोश यांनी जर घालवायचे असतील तर 33 तास झोपलं पाहिजे. रोज 8 तास, 1/3 ऑफ द डे विश्रांती घेतली पाहिजे. मग 6 तास रात्री घ्या, 1-2 तास दुपारी घ्या, किंवा 7 तास रात्री घ्या, 1 तास दुपारी घ्या. हे आवश्यक आहे. आणि विश्रांती म्हणजे लाईंग डाऊन, इट नीड नॉट बी डीप स्लीप, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर विरंगुळा जो आहे ना त्याच्याबद्दल एक विचार करून आपण थांबणार आहोत. आज घरात एवढी मशीन्स आलेली आहे, ज्याला डिव्हायसेस म्हणा, ॲप्लायन्सेस म्हणा, किंवा मशीन्स म्हणा, वॉशिंग मशीन आपण म्हणतो, आणि कुकर वगैरे अप्लायन्सेस आहेत, आणि डिव्हायसेस वगैरे आपला ग्राइंडर, मिक्सर वगैरे हे सगळं आलेलं आहे. त्यामुळे वाचलं आहे काय तर वेळ वाचला आणि शक्ती वाचली. युक्त आहार विहारातून हेच मिळवायचं आहे की मी तेवढंच खाईन आणि तेवढंच पिन, की मी जागा राहीन माझं काम करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी, काहीतरी साधना करण्यासाठी. सकाळी मला लवकर उठून निघावं लागतं, म्हणून मी केलं आहे काय की आवश्यक तेवढेच मी काम करतो किंवा कष्ट करतो. आणि नंतर रात्री आंघोळ करून मला 3 तास मी बसतो. आल्यावर जेवतो 7:30च्या सुमारास, 8ला आंघोळ करतो आणि 8 ते 11 मी रियाज करतो. पण मला 8 ते 11 जर जागं राहायचं असेल, जागृत किंवा सक्षम, अलर्ट, सतर्क राहायचं असेल तर मला 8पर्यंत सकाळी उठल्यापासून कसं करायचं ते आत्ता युक्त हे ते उत्तर आहे. पण विरंगुळा कुणाला मिळतो? आत्ता सांगितल्याप्रमाणे फ्री टाईम और लेजर टाईम. लेजर फॉर प्लेजर. चला आता सुट्टी, मला सांगितलं होतं ना, परवा उदाहरण दिलं होतं की जेव्हा दर शनिवार सुट्टीचा केला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी, त्यावेळेला कित्येक गृहिणींनी सांगितलं की आत्तापर्यंत शनिवारी रात्रीपासून रविवारी रात्रीपर्यंत हे जुगार आणि पत्ते खेळायचे, घरात पार्ट्या व्हायच्या, आता शुक्रवारपासूनच ते सुरू होणार, कारण दर शनिवार सुट्टी केलेली आहे. कसे पुरणार आम्हाला पगार? म्हणजे 5 दिवसांचा आठवडा हा कन्सेप्ट कशासाठी होतो माहिती आहे ना? जपान वगैरे सारख्या देशात 5 दिवसांचा आठवडा असतो. आपला देश जपानसारखा व्यवस्थित नाही, शिस्तीचा नाही, हार्डवर्किंग नाही, पण 5 दिवसाचा दिला की जपानच्या लेवलला आपण आलो, असे विचार करणारे राष्ट्रप्रमुख होते त्यावेळेला. एक जातात मुख्यमंत्री सिंगापूरला, काय स्वच्छता आहे, जरा काही पडलं तसे सिंगापूरच्या पोलिसांचा युनिफॉर्म आणतात ते पोलिसांसाठी. पोलीस युनिफॉर्म घालून सुद्धा खात राहतात, म्हणजे लाच घेत राहतात, आणि 4 पैकी 3.5 पोलिसांची पोटं सुटलेली असतात. म्हणून मध्यंतरी एक काढलं होतं महाराष्ट्रातच सर्क्युलर, पोट वाढलेलं नाही, इन्क्रीमेंट नाही, 90% इन्क्रीमेंट बंद करावं लागलं असतं, सर्क्युलर वॉज विड्रॉन. हे युक्त आहाराचं लक्षण आहे का सांगा बरं? युक्त आहार हे ह्यांनी सांगितलेलं आहे की जजेस वगैरेंचे असतात, शेक्सपियरचं एक ओळ आहे त्याच्याकडे, की त्यांची पोटं सुटलेली असतात. कारण का? की त्यांना प्रत्येक वेळेला, प्रत्येक रविवारी मसाला लावलेलं मीठ घरपोच मिळतं, मासे मिळतात, चिकन मिळतं. हे असं जर तुम्ही म्हणला खायला नको का? त्यांनी दिलं इथे एवढ्या प्रेमाने, आणि ते बायकोला पोचवतात. कोणी दिलं? साहेबांनी दिलं. साहेब माहीत नाही मला, त्यांनी, हे लक्षात ठेवा. मग ते आणलेलंच आहे, खायच्यात तर फॅट होणारच. म्हणून युक्त आहार आणि विहार ही सध्याची कसोटी आहे. सध्या खरंच तुम्हाला सांगतो
की सुटलेलं पोट ह्याच्या इतका शरीराचा कुरूप भाग नाही आहे हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. आणि हल्ली प्रत्येकजण जरा चांगलं खातो आणि जिममध्ये गेल्यानंतर काय रे, जिममध्ये खाल्लेलं संपूर्ण नाश होईतोपर्यंत व्यायाम, त्याला वर्कआउट म्हणतात, करावा लागतो. तेवढं होत नाही. खाल्लं जातं भरपूर, म्हणजे 100 खाल्लं जातं आणि 80 व्यायाम केला जातो. सो 20 उरतोच ना तिथे, तो 60च जातो. युक्ताहार विहारमध्ये हा सगळा विचार आहे. जीवन कसं स्ट्रीमलाईन पाहिजे कृष्णासारखं, व्यक्तिमत्व कसं पाहिजे कृष्णासारखं. दिसायला सोडा तुम्ही, मी असण्याबद्दल बोलतोय. फार सुरेख व्यक्तिमत्व हल्ली आपल्या आजूबाजूला काहीतरी दिसतात, पण हे लक्षात ठेवा. म्हणून एज्युकेशन फॉर लेजर, मी काहीतरी नवीन शिकेन. आता ह्या कोरोनाच्या काळात जर चांगली गोष्ट कुठली घडली असेल तर हीच घडलेली आहे. काय की नवीन गोष्टी शिकलेल्या आहेत, कुकिंगबद्दल शिकलेत, निरनिराळ्या कला शिकलेत, मुख्य म्हणजे व्यायामाचे प्रकार शिकलेले आहेत. खूप चांगला, म्हणजे हा एका अर्थाने ब्लेसिंग इन डिस्गाईज म्हणतो ना, इष्टापत्ती. हा कोरोना ही इष्टापत्ती ठरलेली आहे, पण हे त्यांनी मिळवलेलं चालू ठेवायला पाहिजे. कारण 1-2 महिन्यात जर कोरोना त्याची जी दहशत आहे ती संपली तर आपण पूर्वपदावर येणार का करोनाने शिकवलेले धडे गिरवत राहणार. एक शेवटचं वाक्य सांगूया. लेजर इज नॉट फॉर प्लेजर. अरिस्टॉटलचं वाक्य आहे. लेजर म्हणजे फ्री टाईम इज द ग्रोईंग टाईम फॉर ह्युमन स्पिरिट. मानवाच्या आत्म्याला जर वाटलं विकास करून घ्यावा, विकास म्हणजे रिअलायझेशन, आपली प्रचिती घ्यावी, तर त्याच्यासाठी हा विरंगुळा आहे. आणि जो आपल्याला या यंत्रांनी दिलेला आहे, पण आपल्या अजून पचनी पडलेला नाही आहे. आपण म्हणतो की कुठे टाईम मला, आणखीन यंत्रणा, कुठे टाईम मला. हा गेलेला टाईम दिसतच नाही आणि वाचलेली शक्ती असतच नाही. हा प्रॉब्लेम आहे. त्याच्यावर विचार करूया की फ्री टाईम ऑर लेजर इज ग्रोईंग टाईम फॉर ह्युमन स्पिरिट. चैतन्य वाढण्यासाठी आणि चैतन्याचा एहसास, अनुभव येण्यासाठी आपण रिकामा वेळ, विरंगुळा, विहार त्याचा उपयोग करूया. शांत. माझ्यानंतर म्हणायचे, ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 शांत. शक्तिमंत्र म्हणूया. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय नारायणी नमोस्तुते. शांतिपाठ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात जोडूया. ते हात चेहऱ्यावर, डोळ्यांवर चोळूया. अगदी सावकाश डोळे उघडून समोरचा तो झळाळणारा कृष्णार्जुनांचा रथ सद्गुरुनाथ
भगवंताची वाङ्मयी मूर्ती गीता आणि मुरलीधर कृष्ण यांचं दर्शन घेऊया. आनंद शांत. महाराज महाराज महाराज.